नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची ही जाहिरात आहे. जाहिरातीचा क्रमांक आहे 01/2025. पदाचं नाव आहे भोकरमापक. फॉर्म सुरू झालेत 1/10/2025 पासून आणि फॉर्म भरायचा अंतिम दिनांक आहे 24/10/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढे आहे परीक्षेचा प्रस्तावित दिनांक इथं दिलेला आहे. 13 व 14 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा होऊ शकते. पण या ठिकाणी खाली एक नोट दिलेली आहे, परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल हा होऊ शकतो. पदाचं नाव आणि वेतन श्रेणी खाली दिलेली आहे. पदाचं नाव आहे भोकरमापक आणि वेतन स्तर आहे S6 19,900 ते 63,200. 1 नंबर आहे पहिला विभाग पुणे. कास्टवाईज टेबलमध्ये व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. कुठल्या कास्टला किती जागा आहेत हे टेबलमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे. पुण्यासाठी एकूण जागा आहेत 83. दिव्यांगांसाठी राखीव एकूण जागा आहेत 4 आणि अनाथांसाठी एकूण जागा आहेत 1. 2 नंबरचा विभाग आहे मुंबई. टेबलमध्ये कास्टवाईज व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. मुंबई विभागासाठी एकूण जागा आहेत 259. दिव्यांगासाठी राखीव एकूण जागा आहेत 10 आणि अनाथांकरता राखीव एकूण जागा आहेत 3. नंतर आहे 3 नंबरचा विभाग नाशिक. एकूण जागा आहेत 124. दिव्यांगाकरता एकूण राखीव जागा आहेत 5 आणि अनाथांकरता एकूण राखीव जागा आहेत 1. पुढे आहे 4 नंबरचा विभाग छत्रपती संभाजीनगर. एकूण जागा आहेत 210. दिव्यांगासाठी राखीव एकूण जागा आहेत 8 आणि अनाथांसाठी राखीव जागा आहेत 2. 5 नंबरचा विभाग आहे अमरावती. एकूण जागा आहेत 117. दिव्यांगासाठी राखीव जागा आहेत 5 आणि अनाथांसाठी राखीव जागा आहे 1. नंतर आहे 6 नंबरचा विभाग नागपूर. एकूण जागा आहेत 110. दिव्यांगांसाठी राखीव जागा आहेत 4 आणि अनाथांसाठी एकूण राखीव जागा आहेत 1. पुढे आहे वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता. क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. 1 नंबर आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तुमचं सिव्हिलमधला डिप्लोमा असायला हवा किंवा पुढे दिलेलं आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं 2 वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र तरी तुमच्याकडं असायला पाहिजे. ITI सर्वेक्षक प्रमाणपत्र तुमच्याकडं असायला पाहिजे. दिनांक 4 जुलै 14 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्वेअर अभ्यासक्रमाचा कालावधी ऑगस्ट 14 पासून हा 1 वर्षाचा करण्यात आला होता. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास हे पात्र असणार आहे. जर तुमच्याकडं 1 वर्षाचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही पात्र आहे आणि 2 वर्षाचं जरी सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या
साठी अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर आहे 2 नंबर या ठिकाणी मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग दिले. फॉर्म भरताना मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकताय. फक्त नियुक्तीच्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट तुम्हाला विभागाला सादर करावं लागणार आहे. फॉर्म भरताना नसेल तरीही चालणार आहे, तुम्ही फॉर्म हा भरू शकता. त्याच्यानंतर आहे परीक्षेचं स्वरूप. परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. इंग्रजी प्रश्न आहेत 25, मार्क्स आहेत 50. मराठी प्रश्न 25, मार्क्स 50. नंतर सामान्य ज्ञान प्रश्न 25, मार्क्स 50. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित प्रश्न आहेत 25 आणि मार्क्स असणार आहेत 50. एकूण प्रश्न आहेत 100 आणि एकूण गुण आहेत 200. 120 मिनिटाचा कालावधी यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे. नंतर आहे परीक्षा शुल्क. अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपयाचं पेमेंट आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट हे असणार आहे. पुढे आहे माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून इथं सूट देण्यात आलेली आहे. पुढे आहे फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत ती इथं दिलेली आहे. 1 नंबर आहे फोटो, नंतर आहे सिग्नेचर, ती ब्लॅक पेननं आपल्याला करून अपलोड करायची आहे. पुढे आहे डाव्या हाताचा ठसा, तो सुद्धा काळ्या किंवा निळ्या शाईनं पांढऱ्या कागदावरती करून अपलोड करायचा आहे. पुढे आहे डिक्लेरेशन, ते सुद्धा आपल्याला काळ्या पेननं पांढऱ्या पेपरवरती करून फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे. या ठिकाणी डिक्लेरेशनचा फॉर्मॅट दिला आहे. हे डिक्लेरेशन व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेननं लिहायचं आणि नंतर ते अपलोड करायचं. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.